नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? बरे आहात ना? गावाला आता ताजा खरवस खायचं म्हटलं तर गाईचा चीक मिळतो. आता मुंबईला ते मिळत नाही, मग त्याला ऑप्शन काय आहे तर आपल्याला पावडर मिळते, खरवसाची पावडर. आणि आमच्याकडे कुडाळवरून मी आणलेली आहे पावडर. ही बघा, खरवसाची पावडर. आता ह्याचा तुम्हाला कसा खरवस बनवायचा हा चीक आहे आणि त्याचा मी खरवस बनवणार आहे. चला तर आपण आता खरवस कसा बनवायचा तो मी तुम्हाला दाखवते. अर्धा लिटर दूध घ्यायचं, कच्चं दूध घ्यायचं. हे बघा, अर्धा लिटर दूध घेतलंय. आता हे बघा, 100 ग्राम साखर आहे. मी मिक्सरला लावून घेतली आहे. ती मिक्स व्हायला वेळ लागतो. आणि ही वेलची पावडर आहे, ही वेलची पावडर घालायची. सफेद दिसतं म्हणून थोडी हळद घालायची. तसं हलवून घ्यायचं दूध. हे बघा, आता मी याच्यामध्ये ही 500 ग्राम पावडर आहे. ही बघा, खरवसाची पावडर आहे. आता ही सारखी एकजीव करून घ्यायची आणि उकळत ठेवायची. दुधामध्ये पावडर अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता मी इडलीच्या भांड्यामध्ये उकळत ठेवते. हे आता मी 20 मिनिटं ठेवणार आहे. चला, आता 20 मिनिटं झालेली आहे. आपला खरवस रेडी झालेला आहे. बघा, आता काढून घेतला. याला आता फ्रीज मध्ये ठेवायचा 20 मिनिटं. थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता मी 20 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवला होता. आता हा बघा, पूर्ण सुटलाय. हा बघा, आपला खरवस तयार झालाय. आता आपण याचे पीस करून घेऊया. हे बघा, असा कट करायचा. हा बघा, खरवस आपला तयार झालाय. असं तुम्ही नक्की करून बघा. हा एक कुडाळवरून मी आणलेला आहे, पण असं काही नाही आहे. इकडे पण मुंबईला पण मिळू शकतो, ऑनलाईन वर पण मिळू शकतो. तुम्ही नक्की करा आणि खाऊन मला कमेंट करा की खरवस कसा झाला.